लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात अजूनही 3,000 रुपये जमा झाले नाहीत का? तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारकडून पैसे आलेत, पण अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पोहोचले नाहीत. कारण काय? ई-KYC मध्ये चूक, आधार बँक लिंक नसणे आणि DBT बंद असणे. फक्त एक छोटं काम केलं तर थेट तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. हो, सरकारने यासाठी खास 181 हेल्पलाईन नंबरही सुरू केला आहे. म्हणून ही महत्त्वाची माहिती मिस करू नका, नाहीतर पुढचा हप्ता देखील अडकू शकतो. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे मिळून तब्बल 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण तुमच्या खात्यात अजूनही पैशांचा एकही रुपया जमा झाला नसेल तर अजिबात घाबरू नका. ई-KYC करूनही पैसे का अडकले आहेत, पात्र असूनही लाभ का मिळाला नाही आणि आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पैसे न येण्याचे मुख्य कारण. बहिणींनो, मे महिन्यापासून राज्यातील सुमारे 1,70,00,000 महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ मिळतोय. पण जवळपास 70 लाख महिलांचा लाभ वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे थांबला आहे. जर तुम्ही ई-KYC केली असेल तरीही पैसे आले नसतील तर त्याचं मुख्य कारण समोर आलं आहे. बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसणे, आधार बँक लिंकिंग इश्यू. अनेक महिलांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले नाही. DBT समस्या. सरकारी पैसे थेट खात्यात येण्यासाठी बँक खात्यावर DBT सेवा सक्रिय असणे अनिवार्य आहे. बँक ई-KYC अपूर्ण असणे. योजनेच्या पोर्टलवर ई-KYC झाली तरी बँकेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी झालेली नसते. खात्यात पैसे येण्यासाठी काय करावे? आता प्रश्न पडतो की पैसे मिळवण्यासाठी नक्की काय करावे? तर तुम्हाला फक्त एकच महत्त्वाचं काम करायचं आहे. थेट बँकेत जा. सर्वात आधी जिल्हा कार्यालयात न जाता तुमच्या संबंधित बँकेच्या शाखेत जा. बँक ई-KYC पूर्ण करा. बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड खात्याशी लिंक आहे का याची खात्री करा आणि तिथे तुमची बँक ई-KYC पूर्ण करून घ्या. DBT सक्रिय करा. बँकेला तुमचे खाते DBT साठी सुरू करण्यास सांगा. एकदा का हे काम पूर्ण झाले की DBT द्वारे योजनेचे थांबलेले सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. तक्रार कुठे करावी? या सर्व गोष्टी करूनही किंवा बँकेशी संबंधित काही इतर अडचणी असल्यास महिलांना त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खास लाडक्या बहिणींसाठी 181 हा नवीन हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तुमचा हप्ता का थांबला आहे, ई-KYC मध्ये काय त्रुटी आहे, या सर्व तक्रारी तुम्ही थेट 181 या क्रमांकावर फोन करून नोंदवू शकता आणि तुमची समस्या सोडवू शकता. तर बहिणींनो, काळजी करू नका. बँकेत जाऊन तुमची ई-KYC तपासा किंवा 181 वर संपर्क साधा. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर लाडक्या बहिणींसोबत, नातेवाईकांसोबत आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.